लोकमत माध्यम प्रायोजक असलेल्या सिटीजन युनिटी फोरम पनवेल संवाद मालेचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। शेकडो श्रोत्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्या डोंट लूज आउट वर्कआउट या इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या व्यायामाशी मैत्री आरोग्याची खात्री या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रोडकर यांच्या हस्ते करण्यात आले। या पुस्तकाचे भाषांतर ऋतुजा दिवेकर यांच्या आई प्राध्यापिका रेखा दिवेकर यांनी केले आहे। त्या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। निवेदिका अनुपमा ताकमोके यांनी ऋतुजा दिवेकर यांना यावेळी अनेक प्रश्न विचारून उपस्थित फिटनेस प्रेमींच्या मनातील शंकांचे निरासन केले। ऑडियन्स मध्ये कितीतरी लोक खोकतात सारखे तर तुळशी विवाह झाला की गूळ आणि तूप हे रेग्युलरली ऍक्च्युली पानात आलं पाहिजे, पण आपल्या येत नाही आणि मग नंतर आपण खोकत असतो आणि आपण उगाच पोल्युशनला, म्हणजे पोल्युशन आहेच पण जे इंटरनली क्लीन अप करण्यासाठी आपल्याकडे आधीपासूनच्या आहार संस्कृतीत ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता सगळ्या विसरतोय आणि म्हणूनच आता मी 40 आहे म्हणून मी फिट राहिली पाहिजे, आता माझी नोकरी जाईल म्हणून मी फिट राहिली पाहिजे, आता मला प्रेग्नंट व्हायचंय म्हणून मला फिट व्हायचंय, आता माझं लग्न व्हायचंय म्हणून मला फिट व्हायचंय। मला वाटतं फक्त आपल्याकडे शरीर आहे म्हणून आपण फिट राहिलं पाहिजे असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा ते अगदी सहज आणि सोप्यापणे आपल्याला जमेल। कुठल्याही शहाण्या माणसाने कधीही वजन काट्यावर उभे राहू नये, कारण जोपर्यंत पृथ्वीवर ग्रॅव्हिटी आहे तोपर्यंत आपले वजन हे राहणारच। आपल्या पायांना आपल्या शरीराचे वजन झेपेनासे झाले की समजा आपल्याला वजन कमी करण्याची गरज आहे। वजन काटा हा केवळ रद्दी मोजण्यासाठीच असतो, असे धाडसी वक्तव्य करीत सुप्रसिद्ध आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी पनवेलकरांशी मनमोकळा संवाद साधून उपस्थितांची या प्रसंगी मने जिंकली। आजकाल आपल्या सगळ्यांचा जो मेन एम आहे तो हाच असतो की माझी हाईट इतकी आहे तर माझं वजन इतकंच असलं पाहिजे। तर आपण आता स्वतःला किंवा एका ह्युमन बिईंगला ॲक्च्युअल आपल्या शरीराची बाकी काहीच आपण त्याची काळजी करत नाही, फक्त माझी हाईट इतकी आहे तर माझं एवढं वेट असलं पाहिजे, हा जो आता आपला जो वेडेपणा चालू आहे त्यामुळे हे सगळे वाईड स्प्रेड मला वाटतं या सगळ्या गोष्टी चालू आहेत की आपण आता महाराष्ट्रात राहतो पण भात खायचा नाही, आधीपासून आपण साबुदाण्याची खिचडी खातो पण आता साबुदाण्याची खिचडी खायची नाही, किंवा आता दिवाळी गेली तर मग चिवडा चकली बनवायचं नाही किंवा बनवलं तरी विदाऊट तेल बनवायचं।